जय श्रीराम मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत हप्ते येत असलेल्या परंतु योजनेच्या निकषामध्ये नियमामध्ये पात्रतेच्या निकषामध्ये बसत नसलेले जे काही महिला लाभार्थी आहेत यांचे येणारे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये जून महिन्याचा हप्ता न मिळालेल्या महिला लाभार्थ्यांना आपला जून जुलैचा हप्ता एकत्रित येणार का किंवा जुलै महिन्याचा हप्ता येणार का असे अनेक सारे प्रश्न पडलेले आहेत। परंतु या योजनेच्या निकषामध्ये आपण पात्र आहात का, आपण अपात्र म्हणून येतो हप्ता तर बंद झाला नाही ना, ही माहिती सुद्धा या ठिकाणी असणं गरजेचं आहे। मित्रांनो, याच्यामध्ये यापूर्वीच विभागाच्या माध्यमातून 9 तांत्रिक बाबी समजून सांगण्यात आलेल्या होत्या की याच्या अंतर्गत जे काही पात्रतेचे निकष ठेवण्यात आलेले आहेत याच्या बाहेरील जे काही महिला लाभार्थी आहेत त्यांचे हप्ते बंद करण्यात येत आहेत। याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की बऱ्याच साऱ्या सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांच्या माध्यमातून या योजनेमध्ये अर्ज करण्यात आलेले होते आणि अशा महिला लाभार्थी आता आधार बेस्ड ही सर्व योजना राबवली जात असल्यामुळे त्याच्यामध्ये दिसून येत आहे। ज्या महिलांच्या आधारवरती आता या ठिकाणी इतर वेतन मानधन येत आहे अशा महिला लाभार्थी याच्यामधून अपात्र केल्या जात आहेत। याचबरोबर बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी ह्या निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या। निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना 1500 रुपये मानधन येत असल्यामुळे या योजनेच्या निकषानुसार त्या महिला लाभार्थी या योजनेच्या मानधनासाठी पात्र होत नाही, कारण 1500 रुपयापेक्षा कमी जर मानधन मिळत असेल तर उर्वरित मानधन या योजनेच्या अंतर्गत देण्याची तरतूद आहे। परंतु इतर योजनांच्या अंतर्गत 1500 रुपयापेक्षा जास्त अनुदान मानधन येत असेल तर त्या महिला लाभार्थी या योजनेसाठी पात्र होत नाही आणि पर्यायाने निराधार योजनेच्या महिला लाभार्थी ज्या असतील त्या लाभार्थी सुद्धा या हप्त्यापासून आता वंचित राहत आहेत, त्यांचा हप्ता बंद करण्यात येत आहे। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर जर तुम्ही निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते दाखवलं जाणार आहे आणि अशा प्रकारे ज्या महिलांना निराधार योजनेचे लाभार्थी आहेत म्हणून दाखवलं जाईल त्या महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत हप्त्याचं वितरण बंद करण्यात येत आहे। आपण जर समजा मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज केला असेल, आपल्याला जर पोर्टलवरती माहिती दाखवली जात नसेल तर मात्र आपण जवळच्या कार्यालयामध्ये महिला बालविकास विभागाकडे संपर्क करून याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता। याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलेले की या योजनेच्या अंतर्गत 2.5 लाख रुपयापर्यंतची उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली होती। बऱ्याच साऱ्या महिला हे काही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल वगैरे करतात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही रिटर्न आहे तो दाखवला जातो किंवा काही इन्कम टॅक्स पे दाखवले जातात आहेत। अशा जे काही 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला आहेत ज्यांची कुठेतरी कार्यालयीन नोंद आहे अशा महिला लाभार्थी देखील याच्यामधून हप्त्यासाठी अपात्र करण्यात येत आहे। 4 चाकी वाहनाची चौकशी केली जात आहे। बऱ्याच ठिकाणी ज्या महिला लाभार्थ्यांच्या नावावरती किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावरती 4 चाकी वाहनं दिसून येत आहेत, चौकशीमध्ये तशा प्रकारचे निदर्शनास आलेले आहे। अशा महिला लाभार्थ्यांचे देखील याच्यामध्ये हप्ते बंद करण्यात आलेले आहेत। पीएम किसान नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो 1500 रुपयापेक्षा कमी येत असल्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांना मात्र उर्वरित हप्ता दिला जात आहे। याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरीच काही छोटी मोठी कारणं आहेत जी या ठिकाणी या योजनेचा हप्ता मिळण्यापासून लाभार्थ्यांना वंचित ठेवत आहे आणि याच्यामुळे तुमचा जूनचा हप्ता आलेला नसू शकतो आणि जर या कारणामध्ये तुम्ही जर असाल अपात्रतेमध्ये जर बसत असाल तर या कारणामुळे हप्ता बंद झाला असेल असं समजू शकता। परंतु जर कुठल्याही कारणामध्ये आपण जर बसत नसाल आणि आपला जर हप्ता आलेला नसेल तर मात्र महिला व बालविकास विभागाकडे आपण संपर्क करू शकता आणि याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता, जेणेकरून आपण जर पात्र असाल तर हप्ते सुरळीत राहतील आणि आपण जर या योजनेच्या निकषामध्ये नियमामध्ये बसत नसाल तर मात्र आपले हप्ते बंद होतील। धन्यवाद।